गुड मॉर्निंग. आज मी परत व्लॉगिंग करतोय कारण आजचा दिवस माझ्या आईसाठी थोडा स्पेशल दिवस आहे. आणि स्पेशल म्हणजेच माझ्या आईने 3 महिन्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये एक प्रस्ताव मांडलेला एका NGO कडे, जिचं नाव आहे स्वास्ती द हेल्थ कॅटलिस्ट. तर त्या NGO कडे माझ्या मम्मीने हात दुखतो खूप व्लॉगिंग करताना. हां, तर माझ्या आईने तिकडे प्रस्ताव मांडलेला की या गावातील म्हणजे किल्लारी गावातील अशा काही स्त्रिया आहेत, म्हणजेच जसं ज्यांचं काम या लॉकडाऊनमुळे बंद झालं किंवा ज्या बेरोजगार झाल्या किंवा त्या विधवा आहेत, तर तशा स्त्रियांसाठी माझ्या आईने त्या NGO कडे प्रस्ताव मांडलेला आणि त्यांच्यासाठी ड्राय रेशन किंवा न्यूट्रिशन आणि हायजीन किट हे त्यांना वाटप करण्यासाठी, मिळवून देण्यासाठी आईने प्रस्ताव मांडलेला. तर 4 महिने हा जो प्रवास आहे ही फाईल केलेली, तर त्याचं फळ आज भेटत आहे. कारण आज सोलापूरहून एक गाडी येत आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रियांसाठी एक न्यूट्रिशन आणि हायजीन किट त्याच्यामध्ये दिलं जाणार आहे. तर ते सगळं आम्ही रेशन उद्या किंवा परवा माझ्या आईच्या हस्ते आणि ज्या गिरिजा मॅडम आहेत औरंगाबादच्या स्वास्ती द हेल्थ कॅटलिस्ट मधून, त्या येणार आहेत. तर आम्ही त्यांना हे प्रोव्हाइड करणार आहोत सगळ्या गोष्टी. तर आता ती गाडी जी सोलापूरहून येणारी जी गाडी आहे ती आता सध्या किल्लारी या गावामध्ये पोहोचणार आहे आपल्या घरी. तर मग तो सगळा माल उतरवायचा आहे आणि उद्या किंवा परवा हे राशन वाटप करायचं आहे. तर तुम्हाला अशीच अपडेट देईल उद्याच्या दिवशी किंवा थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल एका किटमध्ये काय काय ते लोक प्रोव्हाइड करतायत. आणि आम्ही जवळपास 250 ते 300 लोकांची यादी त्यांना दिलेली, पण सगळ्यांसाठी हे त्यांच्याकडून सहकार्य होऊ शकलं नाही. ती एक म्हणजे दुःखद गोष्ट आहे. पण त्यांनी जवळपास 100 ते 125 लोकांसाठी आम्हाला ड्राय रेशन आणि न्यूट्रिशन हायजीन किट हे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आम्ही ते तेवढ्या लोकांना आम्ही वाटप करणार आहोत. ठीक आहे. आणि काय होतं, आणि काहीच नव्हतं. तर तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. ठीक आहे. आणि व्लॉगिंग करताना खूप मज्जा वाटते. आणि बाय द वे हात पूर्ण पेन करतो कारण हा जो ट्रायपॉड आहे माझा, ॲक्च्युली हा ट्रायपॉड नाही तर हा एक डब्बा आहे बिस्किटचा, जो की जवळपास 1 फीटचा आहे. त्याच्यावरती मी हा स्टँड लावलेला आहे. तर माझा हात आता खूप कापतोय आणि याच्यामध्ये मी वाळू भरून ठेवली. तर भेटू आपण थोड्या वेळाने. बाय. समोर गाडीचे हां, 2 व्हीलरचे. इथे आलेला आहे आपला माल. ही जी गाडी आहे ती गाडी माल घेऊन आलेली आहे. तर आता मी माल उतरवेल. तर हे सगळं आलेलं आहे. नाही नाही तुम्हाला म्हणजे जसं योग्य वाटतं तसं करा. एकच जाते, 2 खूप जड होत आहेत. आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे. काय असेल तर हां, काय असेल तर मला सांगा परत. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ओके सर, धन्यवाद. बाय बाय. तर हे सगळं सामान आपल्याला भेटलेलं आहे वाटप करण्यासाठी. आता मी बघतो तुम्हाला दाखवतो की या एका किटमध्ये काय काय सामान आहे. मीठ, पीठ, तेल आहे, शेंगदाणे, गूळ, हल्दी पावडर, मिरची पावडर, हे तांदूळ, मटकी आणि फ्लूइड. दॅट्स इट. ह्या एवढ्या गोष्टी भेटतात.
उचल ठेव खाली. हां तर आज इंटरनॅशनल लिटरसी डे आहे. युनेस्कोने 26 ऑक्टोबर 1966 साली घोषित केलेलं. तर त्यानिमित्ताने आपण कार्यक्रम करणार आहोत. हे दिसतात तुम्हाला. हा महेश सगळे पोते ठेवतोय. हा एक एक सगळ्यांना द्यायचं आपल्याला. त्यांनी म्हणले पी किट असतं तर आम्ही आलो असतो म्हणले. सांगते मॅडमला सर एकटे चालते आणि त्याच्यावरच केलं कार्यक्रम. महेश आई आई इकडून जाऊ दे सरांना. जावा तिथून सर. इकडून किंवा इकडून कुठून पण जावा. बरं का फोटो इकडे तिकडे ठेवू. तिकडे बस तिकडे बस. या तुमच्याच वाट बघून असं आवडा. तुमचा ग्लोव्ह जळल सर. गरम मुलाला. महेश इकडे बसतो एक 10 मिनिटं नंतर काय नाही. स्टेटससाठी नाही यूट्यूबवर टाकायचं. मग लावते नाही तर मरी बस. हां बसली बसली सर ते. हाय. सरांना तर सगळेजण ओळखत होतो आपण. सांगायचं म्हणजे काल सरांचा वाढदिवस होता. तर आपण पुष्पगुच्छ घेऊन पहिल्यांदा त्यांचा वाढदिवस साजरा करू आणि नंतर मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सर 1-2 मिनिटं बोलतील ते तेवढं ऐका. पुष्पगुच्छ देताना इकडच्या वार्डामध्ये भाभी असते आणि तिकडं कुणाला सांगायचं म्हणलं की पद्मिनी हजारे पाठीवर पण असते, इकडं पण असते. ह्या 2-4 बायकांचा पण सहकार्य करतात म्हणून सत्कार करायचा आहे. तर पद्मिनी या इकडं पटकन. दोडतले सर आणि कदम सर एक 10 मिनिटं तुम्हाला थोडी माहिती सांगतील. तर एक 10 मिनिटं तुम्ही ती माहिती ऐका. हां काढू थांबा आता त्यांना बोलल्या सरांना. जे ते आपल्याच आहेत कुठं जाणार नाहीत. सावित्रीबाई फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्षा जयश्रीताई आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे, त्याच्यानंतर सर्व महिला, आपणा सर्वांचं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. कुठलेही कार्यक्रम घ्यायचं जर असेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतो. आलं लक्षात? मग त्याला अनुसरूनच आज आपण ह्या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही पुअर फॅमिली आहेत, म्हणजे गरीब कुटुंब आहेत, त्यांना राशन आहे ना, राशन आहे किंवा कोरोनाच्या आजारावर बचाव करण्यासाठी आपल्याला काही मास्क, ग्लोव्ज ह्याचं वाटप आहे थोडक्यामध्ये आणि त्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. आजची परिस्थिती खूप भयानक आहे. आज हे कार्यक्रम घेणं सुद्धा खूप काय म्हणतात त्याला कष्टाचं काम आहे की एकत्र आणणं आज खूप अवघड काम आहे. आलं का लक्षात? आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपल्याला समाजामध्ये राहणं गरजेचं आहे. आता थोडक्यामध्ये सांगायचं जर असेल, मी जास्त काय बोलत नाही, प्रत्येक वेळेस बोलतोच वेगवेगळ्या आजारावर, पण आज आपण आता सध्या ज्वलन जे आजार आहे ते कोरोनाविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायचं थोडं. आता कोरोना आजार हा कशामुळे होतो, त्याची कारणं काय, लक्षणं काय आणि उपचार काय, आलं लक्षात? 2-3 गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला कोरोना आजार होऊ नये, आपल्याला, आपल्या कुटुंबाला. आलं लक्षात? आता कोरोनाचे कारण काय आहेत, तर आपण एखाद्या व्यक्तीला जर कोरोना आजार असेल, त्याच्या संपर्कामध्ये आपण मास्क न वापरता, ग्लोव्ज न वापरता किंवा हाताला सॅनिटाईज न करता त्याच्या सानिध्यात गेलो तर त्याच्यात हवेच्या माध्यमातून तो संसर्ग आपल्याला होऊ शकतो. हे झालं कारण.
आता ह्याची लक्षणं काय आहेत? आता हे आपल्याला लागण झाल्यानंतर ह्याचं लक्षण इथं आहे स्वागत आहे. आपल्याला सर्दी, ताप, खोकला ही आपल्याला लक्षणं जाणवू शकतात. आलं लक्षात? आता ही लक्षणं कोणाला जाणवतात? ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्या व्यक्तीला सर्वात जास्त लक्षणं जाणवतात. आलं लक्षात? मग शेवटी त्या व्यक्तीला दम लागतो. दम लागल्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊन आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये हाय रिस्क कोणते पेशंट आहेत? तर 50 वर्षाच्या पुढचे, ज्याला BP शुगर आहे, अशी पेशंटला सगळ्यात जास्त त्रास जाणवतो. आणि आपल्यासारखे जे कोणी तरुण आहेत तरुणांना आजार होतो बी ते बरा पण होऊन जातो. आलं लक्षात? पण त्याच्यापासून प्रसार दुसऱ्याला 100% होऊ शकतो. आलं लक्षात? मग त्यासाठी आपल्याला समाजामध्ये वावरत असताना काय करायला पाहिजे? तर तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हाताला मास्क, तोंडाला मास्क वापरायचं, हाताला ग्लोव्ज वापरायचं आणि हात सॅनिटाईज करत राहायचं सारखं. आलं लक्षात? प्रत्येक वेळेस. आणि आज लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रम असून बाहेर जरी कुठे गेलो, आपल्या कुटुंबात जरी 4-5 व्यक्ती जर असतील तर आपण संपर्कात यायचं नाही. 2-3 फुटाचं 4 फुटाचं अंतर ठेवूनच आपल्या कुटुंबात सुद्धा राहायचं. आलं लक्षात? आता हे झालं कारण, लक्षण. आणि आता उपचार काय आहे? तर ह्याचं लवकरात लवकर टेस्टिंग करणं गरजेचं. जर कुणाला लक्षणं जर जाणवत असतील तर त्याचं टेस्टिंग करणं गरजेचं आहे. टेस्टिंग केल्यानंतर तात्काळ त्याला दवाखान्यात ॲडमिट करणं गरजेचं आहे. जर त्याला बाहेर सोडलं तर त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा संसर्ग प्रसार होत राहतो. आलं लक्षात? तो प्रसार रोखण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर ॲडमिट करून त्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आणि आज समाजामध्ये भीतीचं वातावरण झालं. ही भीती आपल्याला काढून टाकायची मनामधली. झाला तर झाला आजार म्हणायचा आणि त्याच्यावर उपचार घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आजार झाल्यानंतर मला कसं होईल, माझा मृत्यू होईल का, माझ्या लेकराचं काय, बाळाचं काय, ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये येऊ शकतात. आलं लक्षात? पण त्याचा विचार जास्त न करता आपल्याला होता होईल त्या आजारातून बाहेर पडायचं आहे. आणि आपण सर्वांनी एकत्र आलो तरच ह्या कोरोनावर मात करू शकत नाही. तर पुढची परिस्थिती खूप भयानक. सांगायचं तात्पर्य म्हणजे बोलण्यासारखं आता भरपूर आहे. वेळ पण झालेला, तुम्ही बऱ्याच वेळापासून बसलेल्या. आणि ह्याविषयी जर काही कुशंका असतील तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये या, व्यवस्थितरित्या मार्गदर्शन, उपचार केलं जाईल. आलं लक्षात? मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण शांतपणे मी बोललेले 2 शब्द ऐकला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद मानतो. थोडं इकडे जावा की जरा. तुम्ही जरा मागे जावा अजून. झालं, घ्या ती पोतं. तुम्ही व्हिडिओ करता असं. एक लाभार्थी चाललेला आहे. हे सगळे लाभार्थी आहेत. जा आता मध्ये. तुम्ही उद्या सगळे टीव्हीवर. बांधलेले सगळे. ठीक आहे, आपल्याला दर्शन द्यायचं. घ्या. झालं. कोण राहिले? आधी तुम्ही जाऊ. मोठे जा. वजन उचल नका, फक्त फोटो काढा. इकडे ठेवून खाली ठेवा समजा. फोटो काढा. कोंडाबाई नामदेव कांबळे. नाव लिहायचं. नाव लिहा.
पाऊस यायचा ह्याला जायचं आहे, सामान भिजायचं सगळ्यांचं इथंच. कार्यक्रम झालेला आहे. तर वेलकम बॅक. आज हा 3रा दिवस आहे. जसं की मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, 2-3 दिवसांनी राशन वाटपाचा किंवा धान्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे माझ्या आईच्या तर्फे इथे घरी. तर हे बॅनर आहे, कोविड-19 रिलीफ ॲक्टिव्हिटी न्यूट्रिशन अँड हायजीन किट डिस्ट्रीब्युशन सपोर्टेड बाय गिव्ह इंडिया, ऑर्गनाइज बाय माझ्या आईची कंपनी सावित्रीबाई फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूर. ठीक आहे. तर आज साक्षरता दिवस आहे, इंटरनॅशनल लिटरसी डे आहे. तर त्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम माझ्या आईने इथे राबवला आहे आणि जवळपास लोकांना आईने धान्य वाटप केलेलं आहे. तर मी आशा बाळगतो की तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू सो मच. अशीच अलग अलग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.